मॉर्निंग श्री स्वामी समर्थ. मस्त मी आता फेऱ्या मारून घेते. चला म्हटलं गच्चीवर मॉर्निंग वॉक करून घेते. दुसरीकडे तर माझं काही जायचं जमलं नाही. म्हटलं मी सकाळी देवाचं दर्शन घेऊन घेते. बाकीचे तर देवाची पूजा बाकी आहे. तर सकाळी देवाचं दर्शन घेतल्याने दिवस आपला खूप छान जातो. तर सकाळी देवाचं दर्शन घ्यायचं आणि आपल्या कामांना सुरुवात करायची. तर मी रोजचं आपलं देवाचं दर्शन घेतलं की तरच कामांना सुरुवात करते. चला दरायच्या हां बस सगळ्या तुम्हाला चहा जरा चहा सकाळी कपामध्ये ना चहा पिल्याने आपले होठ काळे पडता आणि जीभ पण आपली म्हणजे जळल्यासारखी होते ना. त्यासाठी आम्ही बशी बी घेतो. बशीमध्ये टाकल्याने थोडी थंडी होते. तर सकाळी सकाळचा चहा कप आणि बशीमध्ये घेतो. तर चला या चहा घ्यायला. पाण्याचा खूप त्रास चालू आहे बघा. आमचा माठ खाली काल जारचं पाणी आणलं म्हणून हांडा खाली पसारा आहे आमच्या घरात खूप. काल आम्ही इथं चांगलं पत्तरवाडीमध्ये जेवलो. आज पण तसं जेवावं लागणार आहे. पाण्याचं 8 दिवस होऊन गेले ना पाणी झालेलं नाही आहे. त्यामुळे खूप पाण्याचं टेन्शन आलेलं आहे. तर चला चहा घेते मी आता. तर चला मी पटापट स्वयंपाक करून घेते. माझी भाजी झाली, डाळ भात झाला. आता पुऱ्या लाटून घेते. ताऊ आमच्या घरी पाहुणे येत आहे, माझ्या नणंदबाई येत आहे. तर त्याच्यासाठी मस्त स्वयंपाक केला. लगेच जेवायला बसवलं त्यांना. तर ते जायची गर्दी करत होते. तर पहिले ओटी भरून दिली. मस्त त्यांची पूजा वगैरे केली. ओटी भरली. नंतर त्यांना साडी दिली. नंतर त्यांना म्हटलं थोडा वेळ आराम करा. मग त्यांनी आराम केला आणि मग ते नंतर जाणार. आता थोड्या वेळाने जाता. तर ते गेले बस म्हणजे गेले ते तिकडे. तोपर्यंत मी भांडे वगैरे सगळं आवरून घेतलं. किचन ओटा सगळा स्वच्छ करून घेतला आणि मग मी नंतर थोडा मी पण आराम करायला घेतला. म्हणजे त्यातनं पहिल्यानं वेळेसच आमच्याकडे आलेले आहेत. त्यामुळे त्यांना मस्त जेवण स्वयंपाक बनवला. छानशी अशी साडी घेतली. तर चला आजचा ब्लॉग सगळं दुपारचा इथेच थांबवते. तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तर नंतर दुपारी मस्त मी आराम करून दुपारी उठले. म्हणजे संध्याकाळी बघा आता पावभाजीचा बेत होता आमचा. संध्याकाळी बघा मस्त छानशी अशी पावभाजी करून घ्यायची होती. पण मी पावभाजीचा व्हिडिओ काही बनवला नाही. पहिले दाखवलेलं होतं त्यामुळे मी काही दाखवलेलं नाही. तर बटाटे बघा आपले किती छान झालेले आहेत. पावभाजी किती छान. तर बघा आपली पावभाजी खूप छान झाली. पावभाजी खूप छान झाली. मस्त कांदे चिरून घेतले, बारीक कांदे चिरून घेतले आणि आपण आता मस्त ते पावभाजी ताट बघा करून घेतले. आपण पाव पण गरम करून घेतले. बघा 3 लाद्या आणलेल्या होत्या. आम्ही जास्त जण होतो, 8 जण होतो आम्ही. तर मस्त जास्तीचे पाव आणून घेतलेले होते. मस्त पावभाजी बनवली. बघा ताऊ प्लेटा बनवते. दादूने मस्त छान जसं ताट सजवला आणि ताऊ म्हटलं तुझ्या बाबांनी त्यांना सगळ्यांना वाढून दे. मग ते पुढे ते त्यांना जेवण देत होती आणि मस्त गरम गरम पाव करत होती. तर सगळेजण मस्त जेवायला बसले. आजी बाबा आलेत ना तर खूप छान छान प्लेटांमध्ये त्यांना खायला करून देते. जे म्हणजे आपल्याला वाटलं ते करून द्यायचं. तर ते करून देते आणि माझे जास्तच ब्लॉग बनवणं होत नाही सध्या. तर ते आजीला बरं नाही ना त्याच्यामुळे त्यांच्या ह्याच्यामध्येच बघा मस्त जेवायला बसले सगळेजण. माझे धीर पण आलेले होते. सगळेजण जेवायला बसले. मस्त छानसे आम्ही अशी पावभाजी खूप छान अशी जेवण झाली. आता माणसांची झाली. आता आमच्यासाठी मस्त पाव गरम करून घेते मी. तर बघा खूप छान असे आणि पावभाजीची रेसिपी दाखवली का सगळ्यांनी पहिले छान झालेली. तर मस्त पाव गरम करून आता आम्ही पण जेवायला बसतोय. तर या तुम्ही बी सगळे पावभाजी खायला दाखवलं नाही म्हटलं. तर आमचं म्हणजे सकाळचं पण जेवण होतं बाकीचं उरलेलं आणि जास्त भूक नसल्यामुळे मस्त पावभाजीच करून घेतली आणि सकाळी डाळ भात ते खाल्लेलं होतं. आता आपण पाहुणे आलेले होते. सध्या पाहुणे चालू होते आणि बघा आता सगळं जेवण वगैरे एवढी भांडे आलेले आमचे म्हणजे बाकी आहेत. फक्त माणसांचे झाले त्यांचे भांडी वगैरे पडलेली होती. पहिले आम्ही जेवायला बसून घेतोय आता. तर या तुम्ही बी सगळे जेवायला मस्त पावभाजी खायला.
तर एवढी भाजी बघा भरली छान झालेली होती. बाकीचे पातेलीमध्ये काढून घेतली. खूप छान झाली. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. तर बघा आजीने आम्ही जेवायला बसून घेतलं.